नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारच्या घडामोडी सध्या घडतायत ते बघितलं तर जेव्हा केव्हा नोव्हेंबर डिसेंबर किंवा फार तर जानेवारी या महिन्यामध्ये किंवा फार तर फेब्रुवारी, जवळजवळ 6 महिन्यामध्ये जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, नगरपालिका, महापालिका या निवडणुका संपून जातील. जे कोणी निवडून यायचे ते येतील, जे पडायचे ते पडतील. पण एक गोष्ट साफ आहे की या निवडणुका झाल्यानंतर तब्बल 2029 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष तरी कुठल्याही स्वरूपाच्या महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार नाहीयेत. एखाद दुसरी पोटनिवडणूक वगैरे सोडून द्या, पण ज्याला सार्वत्रिक निवडणुका म्हणतात, सामान्य नागरिक ज्यात मतदान करतो, अशा निवडणुका पुढच्या 3 वर्ष होणार नाहीत. आणि त्यामुळे अशा 3 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न महाविकास आघाडी नावाचा जो काही प्रकार आहे त्या लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. कारण गंमत अशी आहे की निवडणूक, लढाई, संघर्ष, वादावादी या सगळ्या गोष्टी घडतात त्यावेळेला तुम्ही एकत्र राहू शकता, पण निवडणुकाच नसतील तर मग एकत्र कशाला राहायचा हा प्रश्न असतो. कारण ही गटबंधन, आघाड्या बनवल्या जातात त्या वेगवेगळ्या पक्षांच्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या असतात. आणि अशा संघटना ही आपली कुवत, मोठी लढाई स्वबळावर लढण्याची नाही, म्हणून आपापले मतलब साधण्यासाठी एकत्र आलेली मंडळी असतात. मी नेहमी हे गठबंधन, आघाडी, युती याचं वर्णन सार्वजनिक बस किंवा ट्रेन सारखं करतो की अमुक ठिकाणाहून निघाली ट्रेन तिकडे जाऊन संपणार आहे आणि त्यामध्ये आपापल्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार त्यात चढणारे प्रवासी आपली सोय करून घेतात आणि आपल्याला हवं ते स्टेशन आलं की उतरून जातात. त्यामुळे या मधल्या प्रवासाच्या काळामध्ये आपल्या बाजूला, समोर कोण व्यक्ती बसली आहे किंवा कोण व्यक्ती उभी आहे याच्याशी त्यांना फारसं कर्तव्य नसतं. हा वेळ काढायचा आहे, 10 तासाचा प्रवास आहे, तर मग एकमेकाशी थोडं बोललं जातं. एकमेकांबरोबर तुम्ही पण चहा घेणार का वगैरे वगैरे विचारलं जातं. पण त्या पलीकडे त्यांच्यामध्ये कुठलाही ऋणानुबंध निर्माण होत नाही. आणि म्हणून अशा लोकांना संघटना म्हणणं, मित्र म्हणणं हे सुद्धा गैरलागू असतं. आणि अशा अवस्थेत ज्या आघाड्या बनतात त्या जर सत्तेत जाऊन बसल्या तर काही काळ टिकतात, पण सत्ता नावाचं त्यांना जोडणारं धागा, बंधन काही नसेल तर मग या आघाड्या निवडणुकीनंतर विनाविलंब बारगळतात. अगदी आत्ता बघा तुम्ही, गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत 2024च्या जून पर्यंत वर्षभर INDIA किंवा इंडी नावाची जी आघाडी बनवण्याचा प्रयास चालू होता, पाटणा, पाटणा, बंगलोर, बंगलोर, मुंबई, मुंबई, दिल्ली वगैरे वगैरे अशा बैठका झाल्या. त्यासाठी फार मोठा देखावा निर्माण करण्यात आला, एकमेकांना शाली घालण्यात आल्या, पुष्पगुच्छ देण्यात आले. पण निवडणूक संपली 4 जूनला. त्यानंतर या इंडी अलायन्स किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी यांनी एकत्रित येऊन काय काम केलं, काय प्रोग्राम केला, हे तुम्हाला सापडणार नाही. हे सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. आणि त्याचं कारण असं आहे की हे सगळे आपापल्या मतलबासाठी एकत्र आलेले आहेत. त्या पलीकडे जनहित किंवा जनतेची इच्छा वगैरे वगैरे यात काडी मात्र काही नाही. काडी मात्र. कारण असं जेव्हा असतं, तुम्हाला मुद्दाम आठवण करून देईल, 1989 साली राजीव गांधी यांच्या
प्रचंड बहुमताने हादरून गेलेले सगळे विरोधी पक्ष 1989 साली एकत्र आले, आघाड्या झाल्या किंवा एकमेकांची निदान जागांची तरी तडजोड झाली. भाजप हा व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आघाडीमध्ये नव्हता. डावी आघाडी सुद्धा त्यांच्यात नव्हती. पण त्या लोकांनी भाजप, डावी आघाडी आणि जनता दलाने बनवलेली आघाडी, या तिघांमध्ये एक जागा वाटप झालं होतं, एक काम चलावू एक आघाडी निर्माण झाली होती आणि त्यांनी मिळून राजीव गांधी यांचा पराभव केला. राजीव गांधी यांचं बहुमत गेलं. तेव्हा व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलं त्यामध्ये डावी आघाडी सहभागी झाली नाही की भाजप सहभागी झाला नाही. काय 160-70 खासदारांचा पक्ष होता जनता दल, आणि त्याच्याबरोबर काही इतर काय असतील पक्ष छोटे मोठे, या सगळ्यांनी एकत्र येऊन एक सरकार बनवलं आणि त्या सरकारमध्ये कुठलंही सत्तापद भाजपने घेतलं नव्हतं की डाव्या आघाडीने घेतलं नव्हतं, पण त्यांनी ते सरकार चालवण्यासाठी पाठिंबा दिला होता. सत्तेत भागीदारी नव्हती. म्हणजे एक तात्विक तरी बाबा ठीक आहे, काँग्रेसला विरोध म्हणून आपण पर्यायी सरकार मतदाराला दिलं पाहिजे, हे जनहिताचा विषय होता. तो विषय आज ज्या आघाड्या बनतात त्यामध्ये कुठेतरी आहे का? नाहीये, कुठेही दिसत नाही. म्हणजे एकत्र यायचं कशासाठी? तर जी सत्ता मिळणार आहे त्या सत्तेतला हिस्सा पाहिजे, आपल्या वाट्याला काहीतरी आलं पाहिजे, यासाठी ह्या आघाड्या बनतात. पूर्वी ज्या आघाड्या बनायच्या आणि आज ज्या आघाड्या बनतात त्याच्यामध्ये हा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून मग या आघाड्या सत्ता मिळाली तर टिकू शकतात. अगदी गेल्या वेळची महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आपण बघितली तर ती सुद्धा निवडणुकीत मतदारांनी निवडलेली आघाडी नव्हती. महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्र लढले, त्यामध्ये शिवसेनेला 56 आमदार निवडून आणता आले. पण आपल्याला मुख्यमंत्री पद दिलं नाही तर आपण कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, हे निकाल संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका मिनिटात आपली भूमिका एका तासात सांगितली. एका तासात सांगितली की नाही, आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे, नाही तर मतदाराने काय दिले सोडून द्या, आम्ही कुठच्याही टोकाला जाऊ. म्हणजे मतदाराने नाकारले त्यांच्या बरोबर सुद्धा जाऊ, आणि गेले. त्यातून महाविकास आघाडी जन्माला आली. तेव्हा महाविकास आघाडीचा हेतू हा जनतेशी काडीमात्र नव्हता, जनहिताशी त्याचा काडीमात्र संबंध नव्हता. शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं आणि दोन्ही काँग्रेस मतदारांनी नाकारलेल्या होत्या. खुद्द बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी तेव्हा पत्रकारांना सांगितलं की मतदाराने आम्हाला विरोधी पक्षात बसायला सांगितले, आणि तरीही निकालानंतर ते एकत्र आले. याचं कारण होतं की त्यांना सत्तेत हिस्सा पाहिजे होता, त्यांना सत्ता बाळकावायची होती. याच्यात जनहिताचा काय संबंध आला? शरद पवार किंवा बाळासाहेब थोरात यांच्या नाकारलेल्या पक्षांना सत्ता मिळावी, जनता त्यांच्या विरुद्ध होती, तर त्यांना सत्तेत बसवण्यामध्ये जनहित काय असू शकतं? पण त्यांना उद्धव ठाकरेंनी सत्तेत बसवलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, ते त्यांनी देऊ केलं, आणि उद्धव ठाकरेंनी या जनतेने नाकारलेल्या लोकांना मंत्रीपदावर आणून बसवलं. आणि इथे आपल्याला लक्षात येतं की इथे कुठेही जनहिताचा संबंध नसतो, जनतेच्या इच्छेचा संबंध नसतो, आपापल्या मतलबासाठी या आघाड्या निर्माण होतात. आणि त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी होती, ती आघाडी जेव्हा प्रत्यक्ष जनमताचा कौल घ्यायला गेली तेव्हा लोकसभा निवडणुकीत त्यांना निसटतं यश मिळालं. अवघ्या 0.3%, 1%, अर्धा टक्कापेक्षाही कमी मताधिक्य त्यांच्याकडे आलं, पण त्या बदल्यात त्यांना प्रचंड जागा मिळाल्या आणि त्यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू झाली. मुख्यमंत्रीपद माझ्याच नावाने घोषित करा, मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा, हा उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले. आणि त्यामुळे
उमेदवारी अर्ज भरायची तारीख उजाडेपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवारच ठरू शकले नव्हते. कारण कुठच्या पक्षाकडे किती जागा जाणार हेच ठरत नव्हतं, आणि किती जागा आणि कुठल्या जागा याचा गोंधळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि म्हणजे उभाठा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये होता. कारण ते सत्ता बळकावण्यासाठी एकत्र आले होते. त्यामध्ये जनहिताचा विषय कुठेही नव्हता. आणि म्हणून त्या निवडणुकीत विधानसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर पुढे काय करायचं हे भलं थोरलं प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभं आहे. आणि हे मी त्या निकालापासून सातत्याने सांगतोय की महायुतीला मिळालेलं यश महत्वाचं नाही, इतकं महाविकास आघाडीचं भवितव्य काय आणि महाविकास आघाडीचं पुढे करायचं काय हे त्या तीनही पक्षांसमोरचा मोठा प्रश्न आहे. कारण वैचारिक दृष्ट्या त्यांच्यामध्ये मतभिन्नता आहे हे आहेच, पण मतभिन्नता बाजूला ठेवून माणसं एकत्र येतात, काही किमान समान भूमिका घेऊन एकत्र येतात. या तिघांकडे भूमिका सोपी आहे. आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे, सत्ता बळकावता आली पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करणार नाही, ही जर महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांची भूमिका असेल तर ती आघाडी टिकणार कशी हा प्रश्न आहे. आणि म्हणून आत्ता जो प्रश्न निर्माण झालाय की मराठीचा प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे उभे राहिले आणि त्यांच्याबरोबर राज ठाकरे आल्यानंतर काँग्रेसच्या पोटात गोळा उभा राहिला की यांच्या बरोबर राहिलो तर मुंबई महापालिकेत अमराठी मतं जी आपल्याला वर्षानुवर्ष मिळत राहिली ती आपोआपच केवळ उद्धव ठाकरे आपल्या सोबत आहेत म्हणून आपल्याकडून जातील, हा गोळा काँग्रेसच्या पोटात आलेला आहे. आणि त्यामुळे काँग्रेसने ताबडतोबीने उद्धव ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेला विरोध केला. आणि मग असा प्रश्न येतो की आता करायचं काय. अर्थात हा विषय फक्त उद्धव ठाकरेंपुरता मर्यादित नाही. बंगालमध्ये अखिल भारतीय पातळीवर इंडी अलायन्स मध्ये असणाऱ्या ममता बॅनर्जी सुद्धा बंगालमध्ये इंडी अलायन्स किंवा काँग्रेसला सोबत येत नाहीत. त्या दिल्लीत काँग्रेस बरोबर येतात, पण बंगालमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध आहे. आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विरोधात आहे. आणि म्हणून मग असा प्रश्न येतो की ऑल इंडिया पातळीवरची इंडी अलायन्स आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी यांना भवितव्य काय, हे भवितव्य त्यांनी ठरवायचं. पण त्यांना जर राजकारणात टिकून राहायचं असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारणात टिकून राहण्यासाठी कमी अधिक प्रमाणात निवडणुका जिंकाव्या लागतात. विधानसभा असो, लोकसभा असो, नगरपालिका, जिल्हा परिषदा, अशा प्रत्येक निवडणुकांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते जो एक पाया घालतात त्याच्यावर पक्ष हळूहळू करत मोठा होत जातो. त्या पक्षाच्या यशाची इमारत उभी राहत जाते. आणि त्यामुळे तुमचा पक्ष आहे तर जनमानसात तुमच्या पक्षाला स्थान काय, याचं सगळ्यात मोठी पोचपावती कुठल्याही निवडणुकीत त्या त्या पक्षाला मिळणारं यश आणि अपयश हेच असतं. आणि म्हणून मग निवडणुकाच नसल्या तर त्या त्या पक्षांनी आघाडी म्हणून उगाच नाटक करण्यात अर्थ नसतो. संयुक्तपणे विधानसभेत किंवा लोकसभेत आपण सत्ताधारी पक्षाला फैलावर घेऊ, हा फक्त त्या अधिवेशनापुरता काळ असतो. पण उरलेल्या वेळा तुम्ही काय करणार. शिवसेना असो, शरद पवार गट असो किंवा काँग्रेस पक्ष असो, यांना मध्यंतरीच्या काळात करायचं काय हे ठरवता आलं पाहिजे. ज्या वेळेला शिवसेनेच्या स्थापनेपासून 90 पर्यंत जेव्हा शिवसेना राज्यव्यापी पक्ष म्हणून 54-52 आमदार निवडून आले, तोपर्यंत शिवसेना प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खात होती. महापालिका पातळीवर, नगरपालिका पातळीवर शिवसेनेला थोडंफार यश मिळत होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये अपयश मिळो यश मिळो, शिवसेनेच्या शाखा ज्या पद्धतीचं काम आपापल्या क्षेत्रामध्ये करत होते, शाखा प्रमुख असो किंवा नगरसेवक असो, ते लोकांच्या लहान सहान गरजांसाठी धावून जात होते, ती शिवसेना होती.
शिवसेना हा पक्ष लोकांना माहिती नव्हता, पण शिवसेना नावाची शाखा लोकांना माहिती होती. आणि त्या शाखेमुळे शिवसेनेची लोकप्रियता होती. शिवसेनेचा पाया जनमानसात निर्माण झाला. त्यामध्ये राजकारण नव्हतं. पुढल्या काळात महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला, आमदार मोठ्या संख्येने आले आणि हळूहळू करत शिवसेना हे जनमानसातलं आपलं जे स्थान आहे समाजसेवेचं ते विसरून गेली. त्यामुळे आमदार, निवडून येणारे नगरसेवक ही शिवसेनेची ताकद झाली किंवा पाठकणा झाला आणि तिथून शिवसेना ही संघटन म्हणून संपत गेली. काँग्रेस तर त्यापूर्वीच संपलेली होती. काँग्रेस त्यापूर्वीच संपलेली होती. राष्ट्रवादी तर सहकारी संस्थांनी याच्यावर उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे भाजपशी टक्कर देताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते या लोकांनी, म्हणजे घेतली पाहिजे, की भाजप हा तुम्हाला राजकारणात दिसतो, पण भाजपचा फार मोठी ताकद किंवा फार मोठा घटक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या विविध क्षेत्रातल्या शाखा आहेत, उद्योग शाखा आहे, आरोग्य शाखा आहे किंवा विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, नानाविध पद्धतीच्या संघटना आर एस एसच्या झेंड्याखाली काम करतात. या निवडणूक काळ येतो तेव्हा भाजपच्या मदतीला येतात, पण उरलेल्या वेळेला ते भाजपच्या नेत्यांची मदत घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये लहान मोठ्या लोकांच्या गरजा भागवण्याचं काम करत असतात. मग कुठे बँक चालवतात, पतपेढ्या चालवतात, रक्तपेढी चालवतात. इथे गंमत लक्षात येते की आजची उबाठा शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे निवडणूक सोडलं तर कुठलाही कार्यक्रम, कुठलाही अजेंडा नाहीये. आणि त्यामुळे मतदार मतं देतील का आपल्यापासून दुरावतील या आधारावर त्यांचं राजकारण चालतं. आणि मग त्याचा आधार हा फक्त सत्तापद असतं किंवा सत्तेचा अधिकार असतो. हातात सत्ता असेल तर लोक तुमच्या दारात येतात, तुमच्याकडे काम करून घ्यायला येतात. आणि सत्ता नसेल तर तुमच्याकडे लोक पाठ फिरवतात आणि तुमच्या पर्याय म्हणून जो कोणी सत्तेत आलेला आहे त्याच्याकडे जायला लागतात. आणि ही एक गोष्ट लक्षात घेतली तर सत्तेच्या धाग्यानेच बांधली गेलेली महाविकास आघाडी नावाची जी संघटना किंवा युती आहे, तिच्यासमोर हा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सत्ता नावाचा जो धागा आघाडीला बांधायला हवा होता तो धागा उरलेला नाही. त्यांच्याकडून लोक सोडून सोडून जात आहेत. त्याचं कारण ते आहे, शरद पवार गट असो किंवा उबाठा शिवसेना असो, त्यांच्याकडून अनेक लोक सोडून गेले. याचं कारण सत्तेत राहिल्याशिवाय विकास काम होत नाही याचा अर्थ तो असतो. सत्तेशिवाय सुद्धा खूप काही करता येतं. हे भाजपच्या आणि संघाच्या लहान मोठ्या वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातल्या शाखा आहेत त्यांनी दाखवून दिले. शिवसेनेच्या शाखा होतात त्यांनी दाखवून दिलेले. आणि ते नसलेले जे पक्ष असतात त्यांना फक्त निवडणूक काळात आणि सत्ता असली तर स्थान असतं, नाही तर ते अस्तित्वात नसतात. उदाहरणार्थ काल परवा दोन ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा अनेक पक्षांचे नेते आले होते. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वगैरे वगैरे. पण त्या पक्षांकडे नेते आहेत, संघटना नाही. आणि संघटना नाही म्हणजे पक्ष नाही. आणि पक्ष नाही म्हणून त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते कुठेही फारसे दिसत सुद्धा नाही. आणि म्हणून या महापालिका वगैरे जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की महाविकास आघाडी नावाची जी काय गठबंधन वगैरे आहे तिला काही भवितव्य आहे का याचा विचार करावा लागेल. कारण जर त्यातही शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांना अपेक्षित यश मिळालं नाही तर त्यांच्याकडे असलेलं उरलं सुरलं मनुष्यबळ सुद्धा त्यांना सोडून निघून जाणार आहे. आणि हे मनुष्यबळ नसेल तर संघटना नसेल, माणसांची संघटना नसेल, कार्यकर्त्यांचं पाठबळ नसेल तर मग पक्ष आणि संघटना याला काडी मात्र अर्थ नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी परिस्थिती आहे ती डोळसपणे बघितली तर
या पक्षांना सावरता येईल, नव्याने उभं राहता येईल, नव्याने उभं राहता येईल. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. मीडियामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार, अजितदादा वगैरे चर्चा होतं, पण काँग्रेस कोण आहे, काँग्रेसचं नाव सुद्धा मीडियामध्ये येत नाही. मग मला सांगा, या स्थानीय निवडणुका संपल्या की महाविकास आघाडीला काही भवितव्य असेल का? विचार करा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.